थंकारे, आयुष्य काय असतं, जीवन काय असतं. मी आता सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ही माऊली धुळ्यावरून आली. धुळा जिल्ह्यातून आली ना तू? ही माऊली धुळे जिल्ह्यातून आली. सकाळी मला भेटली. हातामध्ये लेकरू होतं. हे बघा, हे लेकरू आहे. हे लेकरू आहे. हे फक्त 1 महिन्याचं लेकरू आहे. 1 महिन्याचं लेकरू घेऊन ही माऊली ऊस तोडायला येते. ऊस तोडल्यानंतर तो ट्रॉलीमध्ये भरायचा आणि नंतर हा ऊस कारखान्यात जातो. ज्यावेळेला माऊली इथं आली त्यावेळेला माऊलीच्या पोटामध्ये हे बाळ होतं, म्हणजे जवळजवळ 9 महिन्याचं बाळ होतं हे. आणि या माऊलीनं या बाळाला इथंच जन्म दिला. बरोबर ना? या बाळाचा जन्म इथंच झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 दिवसाच्या मुलाला घेऊन ही माऊली इथं या ऊसाच्या फळामध्ये ऊस तोडत होती. बंधूनो, 1 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली ऊस तोडण्यासाठी इथं आली. आम्ही आमच्या आयुष्याला कारण दिली. 9 महिन्याचं बाळ पोटात असताना सुद्धा ही माऊली काम करत होती. आणि ज्या वेळेला बाळाला जन्म दिला फक्त 6-7 तास हिने हिच्या झोपडीमध्ये आराम केला. आणि आराम केल्यानंतर ही माऊली दुसऱ्या दिवशी सकाळी 1 दिवसाच्या बाळाला घेऊन या ऊसामध्ये आली, या फळामध्ये आली. ऊस तोडते. आता तिचं बाळ 30 दिवसाचं आहे. अवघं 30 दिवसाचं आहे. काय सांगू, मोटिवेशन म्हणजे काय असतं, प्रेरणा काय असते. आज या वसंत हंकारेनं सुद्धा या माऊलीकडून प्रेरणा घेतली. ही माझी बहीण आहे. मला जे काही हिच्यासाठी करायचं ते मी करत आहे. पण लक्षात घ्या मुलांनो, हे जीवन आहे. आणि ज्या वेळेला मी या माऊलीला विचारलं, माऊली बाळाचा बाबा कुठे आहे? बाळाचा बाबा नाही आला. बाळाचा बाबा गावीच आहे, फिरतोय. आणि ही माऊली मेहनत करते. काय बोलू, खूप कारणं दिली आपण आयुष्याला. सगळं काय आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, पण आपण सुखी नाही. आणि भगवंताने काहीच दिलं नाही तरी सुद्धा सुखी आहेत, लढतायत, जगतायत. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही असं म्हणतायत. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी म्हणतायत. 30 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली, 30 दिवसाचं बाळ घेऊन ही माऊली शेतामध्ये काम करते.